मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीतील सासवडमध्ये पालखी तळावरती जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेले. याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी मंत्री विजय शिवतारे आहेत. बापू, तुम्ही माघार घेतली आणि त्यानंतर आज मेळाव्याचं आयोजन केलंय, नेमका कसा प्रतिसाद आहे? प्रचंड प्रतिसाद आहे आणि जनसामान्यांची उत्सुकता आहे की 27 तारखेला जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार पक्षहित आणि त्यांनी केलेले की आपल्याला महायुतीमध्ये असं वागून चालणार नाही आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन मी थांबलो. ॲक्च्युली थांबण्याची माझी कोणतीही मानसिकता नव्हती. सगळ्या तयाऱ्या झालेल्या होत्या, संपूर्ण ॲक्टिवेट झाली होती संपूर्ण यंत्रणा. परंतु अनेक ठिकाणी जर अपक्ष उमेदवार उभे राहिले आणि त्याच्यामधून काही मतांची विभागणी झाली तर महायुतीतील उमेदवार पडतील आणि महाविकास आघाडीला फायदा होईल असं चित्र बऱ्याच ठिकाणी दिसून आलं होतं. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार मी थांबलो. परंतु थांबत असताना मग मी सांगितलं की जे माझा राग जो आहे तो यासाठी आहे की गेली 5 वर्ष आमची वाया गेली. गुंजवणीच्या धरणाचं पाईपलाईनचं काम मी LNTला दिलं होतं. 3 वर्षाच्या आत पूर्ण करून पाणी फिरवणार होते. आज पाणी प्यायला नाही अशा अवस्थेमध्ये ही सगळी अवस्था आली. त्याचं कारण राजकीय त्यावेळेचं हे झालेलं आहे. त्यावेळी विमानतळ अडकलेलं आहे, गुंजवणी अडकलेलं आहे, राष्ट्रीय बाजार अडकलेला आहे. IT हब जो पुरंदरमध्ये 40-50 हजार मुलांना नोकऱ्या मिळतील इंजिनियर्स वगैरेंना, तो IT हबची जी माझी मागणी आहे IT पार्कची, दिव्याच्या गायरान जमिनीमध्ये, चांबळीच्या गायरान जमिनीमध्ये, हे जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, पुरंदर उपसाचं पंप सतत बंद पडत आहेत, त्याचं रिपेअरसाठी आणि इस्टिमेट केलं आहे 56 कोटीचं, ते त्वरित मिळणे, जेजुरी देवस्थानच्या बाबतीतले पुढचे 100 कोटी मिळावेत, अशा प्रकारच्या एकंदरीत 13 मागण्या आहेत आणि त्या 13 मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. तिघे एकत्र बसून हे केलेलं ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत. नवीन यातलं फक्त IT हब पार्क हा एकच, बाकी सगळे प्रोजेक्ट ऑनगोईंग आहेत. त्याच्यामुळे आचारसंहितेच्या अडचणी नाही, काही नाही. जशी आचारसंहिता संपल्याबरोबर गुंजवणीचं 500 कोटीचे पाईप पडलेले आहेत, ते पाईप ले करणे, पाईपलाईन टाकणे, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय मोठ्या युद्धपातळीवर सुरू होतील अशा प्रकारची मागणी मी केली. ती त्यांनी मान्य केलेली आहे. ती आता जे मी पत्रकार परिषदेमध्ये काय काय मागण्या मान्य झाले जसं सांगितलं ते त्यांच्याच मुखातून ऐकल्यानंतर लोकांना त्याचा विश्वास वाटेल. शेवटी संघर्ष कशासाठी करायचा असतो? लोकांच्या हितासाठी. जर तहामध्येच संघर्ष करून जे मिळवायचे ते तहामध्येच जर मिळत असेल तर मग निश्चितपणे लोकांचं हित म्हणून मी ती माघार घेतली आणि या सर्व कामाला गती देण्यात आलेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टी म्हणून आजच्या मेळाव्याला सुद्धा नाव दिलेलं जनसंवाद मेळावा, जनसंवाद सभा. तर तशा प्रकारचा संवाद शेतकऱ्यांशी आणि सर्वांशी होईल आणि त्याच्यातून मतदारसंघ, त्याचप्रमाणे इतर लोकसभा मतदारसंघातली जी कामं आहेत, भोरची आहेत, बारामतीची आहेत, उतरवलीची आहेत, तुमच्या दौंडची आहेत, ती सगळी एकत्रितपणे ती जी सांगितली अतिशय ज्वलंत प्रश्न, त्याच्याबद्दलचे मार्ग तिघेही मिळून काढणार आहेत आणि एक मोठा फायदा त्याच्यातून होईल म्हणून मी थांबलेलो आहे. देवेंद्र फडणवीस येणार नाही तसं काही असेल? आज तिघांचाही वेळ होता. अमित शहा साहेबांची नांदेडला सभा लागलेली आहे मोठी आणि त्याच्यामुळे मग देवेंद्र फडणवीस, अमित शहा येतात म्हटल्यावर कोणतरी राज्याचं प्रमुख असायला हवं. देवेंद्र फडणवीस तिकडे गेलेत. माझं सकाळी बोलणं झालं. बापू, तुम्ही ज्या मागण्या मागितल्या किंवा ज्या सांगितल्या की ज्या त्यांनी द्यायचं मंजूर केले त्यातली एक मागणी फक्त नवी, मग इतक्या वर्ष रखडलं का? नाही कोणी रखडलं? 5 वर्ष असं आहे. म्हणून तर मी म्हणतो ना, राजकीय दृष्ट्या जर मी पुन्हा आमदार झालो असतो 19ला तर आत्तापर्यंत विमानतळाच्या धावपट्ट्या पूर्ण करत आणल्या असत्या. मी आत्तापर्यंत गुंजवणीचं पाणी संपूर्ण फिरलं असतं. 3च वर्षाचा पिरियड होता एक्झिक्युशन चालला संटूरला. म्हणजे हे संजय जगतापांनी केलं असं म्हणायचं? मी आता कोणाचं नाव घेणार नाही. जबाबदार त्याला सगळेच आहेत ना. हे स्वराज्य आमचं घालवलं कोणी, त्याला जबाबदार अनेक लोक होते. मी कशाला कोणाचं नाव घेऊ? शेवटी काम सुद्धा करू दिलं पाहिजे ना. त्यामुळे त्याच्यात सगळे आले. महाविकास आघाडीत आमचे उद्धव साहेब सुद्धा आले. विमानतळ इथून पुरंदरमधून शिफ्ट करायचा प्रयत्न केला गेला होता, त्याची शेवटची सही उद्धव साहेबांची होती. गुंजवणीचं माझं पाणी पळवलं गेलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये, त्याच्यावर सही उद्धव साहेबांची होती कॅबिनेटची. त्यामुळे एकाला कोणाला दोष देत नाही मी. आणि जे झालं तर आमच्या नशिबाने झालं. पण आता काय ठीक आहे, एकनाथ शिंदे साहेब इतके लाडके आणि इतके प्रभावी मुख्यमंत्री आहेत, ते आमच्या पाठीशी उभे आहेत. त्याच्यामुळे अनेक कामं ऑलरेडी सुरू झालेली आहेत. म्हणजे 118 कोटीची पाण्याची योजना बंद पडली होती 3 वर्ष, ती कार्यान्वित होऊन पाणी द्यायला सुरुवात झाली. अजून पुढची कामं चालू आहेत. विजेचं बिल 19% तिप्पट बिल केलं होतं.
उपसा सिंचन योजनाचं पुरंदरचं शेतकऱ्याला परवडत नव्हतं, ते त्यांनी पुन्हा ₹1.60 हे बेसिक रेट, ₹1.16 हा बेसिक रेट करून लोकांना दिलासा दिलेला. अनेक कामं ऑलरेडी सुरू आहेत. नवीन काम फक्त IT हब आणि राष्ट्रीय बाजार जो होता परंतु तो बासनात गुंडाळलेला होता, तो पुन्हा त्या कार्यान्वित करणे हेच आहे. बाकीच्या मागण्या पहिल्याच होत्या, मंजूर झाल्या होत्या 14 ते 19 कार्यकाळामध्ये, आणि त्याच्या मंजुरी देत पैसे आता मिळेल. जसे की जेजुरी आराखडा 2018 साली पास झाला होता 349 कोटी, पण आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आल्यानंतर 109 कोटी त्यांनी दिले आणि आता सध्या काम चालू आहे. त्याच्या पुढच्या वर्षासाठी 100 कोटी द्या. अशा ऑनगोईंग प्रोजेक्टच्या सुद्धा या मागण्या आहेत, जेणेकरून ही कामं लवकरात लवकर पूर्ण होतील. बापू, अजित पवारांवरचा राग गेला का? नाही, असं आहे की आता ते महायुतीत आलेले आहेत आणि राजकारणामध्ये कधीच कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा कायमचा दुश्मनही नसतो. ठीक आहे, वेळोवेळी कदाचित वेगवेगळ्या भूमिका जसजशा बदलत जातात तसं माणसं बदलत जातात. मला नाही वाटत. मी तर वैयक्तिक राग माझा तेव्हाच सोडून दिला होता 5 वर्ष. तुम्ही असं म्हणताय की वैयक्तिक राग सोडून गेला होता. ज्यावेळेस अजित पवार महायुतीमध्ये आले त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघातले पहिले तुम्ही नेते होतात की जाऊन अजित पवारांना भेटला. त्यानंतर जे आहे ते बारामतीच्या नवरोजगार मेळाव्यात तुम्हाला जे अनुभव आला तो मांडला आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा तुम्ही भूमिका जी आहे ती जाहीर केली. त्यानंतर आता तुम्ही माघार घेतली. लक्षात घ्या, मी जनसामान्यांचा नेता म्हणून आणि त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवारी जाहीर केली होती, परंतु सगळ्याच बाजूने इतका प्रेशर. आणि शेवटी राजकारणामध्ये तुम्ही मोठे होऊन काय करू शकता? सत्तेबरोबर तुम्ही नसाल, लोकांची कामं करू शकता का तुम्ही? निधी मिळवू शकता का तुम्ही? त्यामुळे शेवटी प्रॅक्टिकल विचार करायला हवा, वास्तव, आणि मग त्याच्यातून कुठेतरी राजकारणात तडजोडी होत असतात. आणि परत एकदा सांगतोय, कोणी कायमचा कोणाचा मित्र नसतो आणि दुश्मनी नसतो. ठीक आहे, एका काळात असं झालं होतं, पण आज मी हिरिरीने पुढाकार घेऊन त्यांना निवडून आणण्यासाठीचा जो प्रयत्न करतोय ते त्यांच्या लक्षात राहील ना. माणूसच आहेत ना तो. कधी कधी चुका सगळ्यांच्या हातून घडत असतात, पण त्याचा अर्थ हा नव्हे की एकदमच ते. बापू, 2 शेवटचे प्रश्न विचारतो. तुम्ही लढाईच्या संपूर्ण मानसिकतेतून बाहेर आलेला आहात आता? नाही, लढाईचे संपूर्ण एकदा ठरल्यानंतर लढाईच्या मानसिकतेतून बाहेर आलो असं नाही. पुढे 2029ला लढाईची तयारी आम्ही आत्तापासून करेल. आणि दुसरा आता शेवटचा प्रश्न, मी कालही तुम्हाला प्रश्न विचारला होता, आज पुन्हा एकदा विचारतो. अजित पवार बारामतीच्या सभेत बोलताना असं म्हटले की तुम्हाला माघार घेऊ नये म्हणून अनेकांचे फोन आले. तुम्ही एबीपी माझाच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता नेमकं कोणाचे फोन आले होते? नाही, असं आहे ना, संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या नेत्यांचे फोन आले, वेगवेगळ्या पार्टीचे फोन आले. आता नावं म्हणजे शॉकिंग आहे की नाही तुम्ही थांबलंच पाहिजे. अगदी काही लोक एकदम जवळचे घरातले असे असणारे लोक सुद्धा, त्यांच्याबरोबर जवळजवळ 25-30 वर्ष काम केलेले लोक सुद्धा, आमदार असतील काय असतील, बऱ्याच लोकांचे फोन आले, जुन्या जाणत्या नेत्यांचे फोन आले, रिटायर्ड IAS IPS अधिकाऱ्यांचे फोन आले, समाज कार्यकर्त्यांचे, मोठे जे समाजामध्ये काम करतायत NGOs चालतात त्यांचे फोन आले, मोठमोठ्या अभिनेत्यांचे फोन आले. काही सांगत होते थांबू नका, काही सांगत होते नाही थांबलं पाहिजे. दोन्ही बाजूचे सगळे होते. पवारांच्या घरातनं कुणाचा फोन आला का? नाही, ते आता असं कशाला मी बोलू, कशासाठी बोलू? जे झालं ते झालं, पण ते मी त्यांना दाखवलं होतं की बा असं नाही, इमानदारी ही इमानदारी असते. शेवटी आपली स्वतःची विश्वासार्हता हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही अनेक प्रकारे मग नंतर टीका झाली, कोणी फोके बोलायला लागले. विजय शिवतारेंना कसले खोके बिक्यांची पुढच्या 10 पिढ्यांना गरज नाहीये. त्यामुळे माझा स्वाभिमान कोणी विकत घेणारा पैदा नाही झालेला. दोन्ही बाजूने तसा प्रकार करण्याचा प्रयत्न जरी कोणी केला असता तरी त्याला हे करण्याचा संबंध नव्हता माझा. आजही आता ही जनसंवाद यात्रा आहे, जनसंवाद सभा आहे. आम्ही ही आमच्या स्वाभिमानाची, आमच्या लोकांसाठी सभा स्वतः आम्ही करतोय. बापू, यातनं पॉलिटिकल डॅमेज झालं असं वाटतं तुम्हाला? कोणाचं? वैयक्तिक लेवलला? नाही, काही नाही. असं आहे, शेवटी प्रॅक्टिकल सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. जर तुमच्या बरोबर कनेक्ट CM नसतील, DCM नसतील, केंद्रातले नेते नसतील, कोणी नसेल, तर मी लोकांचं जरी मी जिंकलो असतो, लोकांची मी काय कामं करू शकलो असतो. त्यामुळे प्रॅक्टिकल बनवून एक त्याच्यातून मार्ग काढून महायुतीच्या बरोबर राहून लोकांची कामं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुमचं वैयक्तिक प्रेस्टीज
हा महत्त्वाचा नाही, लोकांची कामं हा महत्त्वाचा आहे. जनसामान्यांचं भवितव्य कशात आहे ते महत्त्वाचं आहे. आणि ते अशाच इझिली जर झालं तर मग कशासाठी हे करायचं. त्यामुळे अगदी प्रामाणिकपणे मी माझ्या मनाला मुरड घातली. माझ्या आयुष्यातलं मी सेल्फ मेड माणूस आहे, स्वयंभू आहे. माझ्या राजकारणात कधी कोणी माझ्या घरातलं कोणी राजकारणात नव्हतं. बिझनेसमध्ये मी अतिशय सक्सेसफुल इंडस्ट्रियलिस्ट आहे. मोठे व्यवहार आहेत, परंतु कोणाचीही मदत नाही. स्वयंभूपणे मला देवाने मदत केलेली आहे. त्यामुळे मी कोणाचं ऐकायचं हा प्रकार नव्हता. पहिल्या माझं स्वतःचं सिक्स सेन्स, माझ्या स्वतः मनाला काय वाटते, योग्य काय वाटते, माझी सद्विक बुद्धी काय बोलते, याला धरून मी सगळं करत असतो. माझी भाषणं सुद्धा आता जी काही वक्तव्य तुमच्या समोर झाली होती अगदी 100% प्युअर होती. परंतु हे सगळं असताना सुद्धा कधी कधी मनाला बुरड घालावी लागते. म्हणून माझ्या आयुष्यातला माझ्या मनाविरुद्धचा पहिला निर्णय मी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार घेतला. हा माझ्या मनाविरुद्धचा निर्णय. आता कार्यकर्ते आणि तुम्ही महायुतीचं काम करणार? हो, प्रश्नच येत नाही. महायुतीचा उमेदवार निवडून आणायची पूर्ण पराकाष्ठा संपूर्ण शिवसैनिक आणि संपूर्ण आम्ही सर्वजण करणार. आमच्या भागामध्ये निश्चितपणे कुठेही कमतरता होणार नाही याची पूर्णपणे काळजी. साम दंड भेद सगळ्या बाजूने आम्ही मदती करणार. खूप खूप धन्यवाद. तरी ते विजय शिवतारे ज्यांनी सांगितलं की मनाला मुरड घालून हा निर्णय मला घ्यावा लागला ना, आता महायुतीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी मी काम करेल. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, सासवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.